तर आजचा तास सुरू करण्यापूर्वी आणखी एक गोष्ट मी सगळ्यांना सांगू इच्छितो का आपल्याला बेसिक नियम जे आहेत गणिताचे ते सगळ्यांना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक साधं कॅल्क्युलेटरची आवश्यकता आहे जे परीक्षेमध्ये आपल्याला वापरता येणार आहे. त्या साध्या कॅल्क्युलेटरवर जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने गणित सोडवू शकणार आहात. आणखी एक महत्वाची गोष्ट या अनुषंगाने कोरिलेशन काढण्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही छोट्या मोठ्या 2-3 ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे. गणित सोडवताना याचा आपल्याला उपयोग होणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत या सत्रामध्ये असणार आहात. म्हणजे तुम्हाला सगळं गणित एकदा का समजून सांगितलं तर हे तुम्हाला परत समजून घेण्याची गरज पडणार नाही. आतापर्यंत जितके आपण गणित याच्यामध्ये शिकलो संख्याशास्त्रामध्ये त्यापेक्षा हे सर्वात सोपं असं कोरिलेशन वरचं गणित आहे. तुम्हाला सगळ्यांना सोडवता येणार आहे. ओके, तर आता आपण सुरू करूया. कोरिलेशनचा अर्थ सांगताना आपण असं म्हटलं का दोन चल राशी मधला